नमस्कार, माझं नाव तेजश्री पोखरकर. मी एक ॲडव्हान्स प्राणिक हीलर आहे आणि EFT ट्रेनर आहे. आज आपण माइंडफुलनेस ही एक काय कन्सेप्ट आहे किंवा ही एक काय साधना आहे हे सिम्पलमध्ये आपल्या मायबोली भाषेमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. तर म्हणजे अकॉर्डिंग टू सायंटिस्ट डेली अ ह्युमन ब्रेन प्रोसेस 50 to 60K थॉट्स. तर त्याच्यामधले आयदर 50% हे पास्टमधले असतात किंवा ते फ्युचरमधले असतात. वी नेवर लिव्ह इन द प्रेझेंट नाऊ. आत्ता ह्या क्षणामध्ये आपण कधीच जगत नाही. तर माइंडफुलनेस ही कन्सेप्ट आपल्याला हे शिकवते आणि ही साधना आपल्याला हे सांगते की 100% फुल्ली फोकस्ड ह्या क्षणामध्ये जगायला शिका. तुम्ही जे काही काम करताय त्याच्यामध्ये 100% तुमचं फोकस, आपण म्हणतो ना एखादं म्हणजे काम फोकसनी केलं पाहिजे, 100% लक्ष देऊन केलं पाहिजे. तर माइंडफुलनेस ही तीच कन्सेप्ट आहे. मग ते ती कन्सेप्ट फक्त आपल्या करिअरच्या रिलेटेड कामांमध्ये न डेव्हलप करता ती आपल्याला जर आपल्या पर्सनल आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डेव्हलप करता आली आणि तिथून सुरुवात करता आली ना, मग एक मॅजिक घडतं. ते पुढे सांगते. तर मग आहे ना, तर माइंडफुलनेस किंवा द पॉवर ऑफ नाऊ हे खूप सुंदर आणि द पॉवर ऑफ नाऊ ही दोन सुंदर खूप पुस्तकं आहेत, जरूर वाचा. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन आहे की वर्तमानात का जगावं आणि ते कसं जगावं. जरी आपल्याला म्हणजे आयदर भूतकाळातल्या गोष्टी गुरफटून त्या आणून आपण जगतो, पण एक वेळ आहे ना भविष्याचा विचार केला, त्याची प्लॅनिंग केलं, आय एम नॉट सेईंग अबाउट चिंता, भविष्याची चिंता नाही, प्लॅनिंग केलं, इट विल बी बेटर. पण भूतकाळाचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही आहे, कारण तो आपण तिथे पास्टमध्ये जाऊन बदलूच शकत नाही. जरी आपलं माइंड आहे ना एक टाईम ट्रॅव्हल मशीनच आहे, ती आपल्याला पास्टमध्ये ट्रॅव्हल करते किंवा फ्युचरमध्ये ट्रॅव्हल करते. ती आता ह्या क्षणामध्ये आपल्याला ट्रॅव्हल करायला कधीच शिकवत नाही. पण तुम्ही जर आहे ना, काय मॅजिक घडतं ते सांगते. तुम्ही जर माइंडफुलनेस हे प्रॅक्टिस करायला लागला आणि ते छोट्या छोट्या गोष्टींपासून, म्हणजे अगदी सकाळी चहाचा कप पिताना किती म्हणजे घेतला, पिला, संपला, तो एक एक सीप आपण एन्जॉय केला आहे का चहाचा, त्याचा घोट एक एक एन्जॉय केला आहे का. आय एम ओनली टॉकिंग अबाउट द टी. मी इथं तर जेवणाविषयी बोलतच नाही. जेवणाची तर गोष्टच वेगळी आहे, लंच आणि डिनरची. आपल्याला किती पुस्तकांमध्ये वाचतो किंवा सगळे साधुसंत हे सांगतात किंवा काय, ते अन्न जे ग्रहण करतो ते आपल्या शरीरासाठी ग्रहण करतो आणि ते ग्रहण करताना आपलं असं पण 100% लक्ष कधीच नसतं. आयदर TV और स्क्रीनकडेच आपलं लक्ष असतं, त्या ताटाकडे आणि इथून जाणार त्या घासाकडे आपलं कधीच लक्ष नसतं. 32 वेळा एक घास चावून खा, हे तर शक्यच नाही आपल्याला, पण ॲटलिस्ट मी म्हणेल की ते लक्ष देऊन तरी खा, त्याची चव आत्मसात करून तरी खा. बघा, ते अन्न तुम्हाला आहे ना तुमच्या शरीराला इतकं पूरक ठरेल ना, मग तुम्हाला वेगळे सप्लिमेंट्सची गरज नाही लागणार, डॉक्टरांची कुठल्या आजारपणासाठी पण जास्त गरज लागणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून, म्हणजे सकाळी अगदी आंघोळ करण्यापासून, मी सुद्धा म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा ह्या गोष्टी कळायला लागल्या, ह्या कन्सेप्ट समजायला लागल्या, तेव्हा आत्मसात करायचा प्रयत्न करायला लागले. पण आत्तापर्यंत बुडबुड घागरी अशीच आंघोळ. कधीतरी ते एन्जॉय करा. ते प्रत्येक म्हणजे माइंडफुलनेस हे शिकवतं की काहीही, कुठलंही छोटं काम करताय, मोठं काम करताय, तर ते एन्जॉय करत शिका. मग आहे ना तुम्ही आयुष्य जगायला शिकता, ते ढकलायला शिकत नाही. आपल्याला आयुष्य ढकलायचं नाही आहे, आपल्याला आयुष्य जगायचं आहे. आणि मॅजिक काय घडतं जेव्हा माइंडफुलनेस प्रॅक्टिस करताना, तर तुम्ही तुमच्या विचारांकडे तटस्थपणे बघायला शिकता, थॉट्सकडे. मग आपल्याला समजू लागतं, कळू लागतं की बॉस, दिस इज ओनली थॉट. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला आनंद देणारा किंवा दुःख देणारं हे फक्त थॉट्सच असतात. म्हणजे 90% तरी थॉट्सच असतात, विचारच असतात.
10% फक्त गोष्टी त्या घडलेल्या असतात, त्याच्यामुळे दुःख वाटत असतं किंवा कधी आनंद वाटत असतो, किंवा त्या घडणाऱ्या असतात भविष्यात, त्याच्यामुळे पण आनंद वाटत असतो आपण कल्पना करून. पण आत्ता ह्या क्षणामध्ये कधीच घडत नसतात. जर तुम्हाला आहे ना एखादा नकारात्मक विचार येत असेल किंवा एखादी घटना आठवून राग येत असेल ना, जस्ट असं पॉज घ्यायचं आणि माइंडला विचारायचं, ठीक आहे, पण हे आत्ता घडलंय, आत्ता घडतंय का, आत्ता ह्या क्षणाला घडतंय का. ही डिटॅचमेंट जेव्हा क्रिएट होतं ना, हे जेव्हा डिस्टन्स क्रिएट होतं ना, तटस्थपणे जेव्हा विचारांकडे पाहायला शिकू ना, म्हणजे ती एक आयुष्याची विक्ट्री होईल, की मग काहीच गोष्टी अफेक्ट नाही करणार, की इतकी भारी ती विक्ट्री असेल ना. जर तुम्हाला हे जमलं तर विचारांकडे तटस्थपणे पाहायला जर शिकलात तर ती इट विल बी अ बिग विक्ट्री ऑफ युअर लाईफ. माझ्या अनुभवावरनं सांगते. पण हे इतकं इझी नाही आहे. त्याच्या मागचं सायन्स अंडरस्टँड करणं, ते प्रॅक्टिस करणं, डेली प्रॅक्टिस करणं, की ओके हा फक्त विचार आहे, तो कुरवळात बसायचा नाही, आला आणि गेला. लक्षात घ्या, युअर माइंड इज जस्ट अ प्रोसेसर. म्हणजे ती एक प्रोसेसर ऑफ थॉट्स. ही एक फक्त जागा आहे जिथं विचार येतील आणि जातील. तो घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे, इट्स युअर चॉईस. आणि डेफिनेटली हा चॉईस आपल्याकडं आहे. आणि ज्यांना हे जमतं ना, मग बघा तुम्ही, जे सक्सेसफुल पीपल असतात त्यांच्या लाईफची जी काय म्हणतो, त्यांच्या लाईफची जडणघडण असते, किंवा त्यांची जर डेली त्यांनी आयुष्य जे स्वतःला ज्या पॅटर्नमध्ये जगत असतात, जो त्यांची दिनचर्या असते, त्याच्यामध्ये ह्या गोष्टींची त्यांची प्रॅक्टिस 100% प्रॅक्टिस असते. जे मेडिटेशन्स असतात, सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस ते करत असतात. तर माइंडफुलनेसला मेडिटेशन पण म्हणतात की इट्स अ टाईप ऑफ मेडिटेशन, की प्रेझेंटमध्ये जर राहायला शिकलात, प्रेझेंटमध्ये जर राहता आलं तर आणि मग त्याच्यामुळे जर तुम्हाला विचारांकडे तटस्थपणे पाहता आलं, यू कॅन क्रिएट अ डिस्टन्स फ्रॉम युअर थॉट्स ना, मग एक विक्ट्री तुम्ही तुमच्या आयुष्यात जरूर मिळवाल. आणि तो आनंद इतका भारी असेल ना, म्हणजे का हे करायचं, किंवा काय लोक म्हणतील आम्हाला एवढा वेळ नाही आहे, आम्ही एवढा अशी प्रत्येक गोष्ट माइंडफुलने करू शकत नाही. बरोबर आहे, नाही करू शकत. पण ह्या ज्या सो कॉल्ड रेसमध्ये आपण म्हणतोय आयुष्याच्या, आपण पळतोय, ते का पळतोय, काय त्याचे रिझन काय. म्हणजे कोणाला गाडी हवी आहे, कोणाला घर हवं आहे, कोणाला मुलांचे शिक्षण आहेत, सगळ्या भौतिक गोष्टी आहेत आपल्या. पण त्या भौतिक गोष्टी केल्यानंतर पण आपल्याला आनंद मिळतो का, आपण 100% हॅप्पी असतो का. इथं जर 100% हॅप्पीनेस असेल ना, तर लॉ ऑफ रेझोनन्सनी तुम्ही अजून हॅप्पी आणणाऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करू शकाल. पण जर तुमचा आनंद वॉन्टिंग लिस्टवर असेल, ही एक वॉन्टिंग लिस्ट, ती एक वॉन्टिंग लिस्ट असेल, तर मग तुम्ही आयुष्यात 100% कधीच आनंदी राहू शकणार नाही. म्हणजे कॉन्फ्लिक्ट आहेत गोष्टी, पण समजायला गेलं तर सोप्याही आहेत, आणि पण त्याची जर रुजवायला गेलो आतमध्ये तर थोड्या अवघड पण आहेत. म्हणजे वॉन्टिंग लिस्ट जरूर असावी. आपण 2020मध्ये जगतो, अल्फा बीटा गॅमा ह्या जनरेशनमध्ये आपण आता जगतोय. आपली पोरं जे आपण म्हणतो ही डेल्टा जनरेशन वगैरे, ह्या जनरेशनमध्ये आपण जगतोय. तर आपली वॉन्टिंग लिस्ट जरूर असायला हवी, असणार आहे. पण म्हणजे ती वॉन्टिंग लिस्ट पूर्ण होऊ दे नाही होऊ दे, माझ्या इथे आतमध्ये परमनंट आनंद आहे. ती वॉन्टिंग लिस्ट एक टिकमार्क केलं, एक विश लिस्टमधली एक लिस्ट कंप्लीट झाली, एक विश कंप्लीट झाली, टिकमार्क केलं, तर तो वाटणारा आनंद वाटू देत. पण ती जर नाही झाली तर मग इथं दुःख फील करताना नाही पाहिजे. हेच तर पॉवर आहे अध्यात्माचं. हेच तर जर आपण अध्यात्माच्या वळणावर चालायला लागलो आणि थोड्या गोष्टी आत्मसात करायला लागलो, स्पिरिच्युअलिटीमध्ये जायला लागलो डीपर, तर ह्या गोष्टींची हीच पॉवर आहे की युअर हॅपीनेस इज नॉट डिपेंड ऑन युअर वॉन्टिंग लिस्ट. तर ह्या हॅपीनेस आणि ह्या वॉन्टिंग लिस्टवरती परत बोलेल, दुसरा व्हिडिओ करेल. पण आत्ता सध्या
माइंडफुलनेसवरती, की माइंडफुलनेस जरूर प्रॅक्टिस करा. छोट्या छोट्या गोष्टींपासून प्रॅक्टिस करा. आणि 100% नाही जमणार, पण दिवसातून एकदा तरी ॲटलिस्ट सकाळी चहाचा सिप तरी घेताना, तो चहा पिताना तरी तो आनंदाने पीत मग तुम्ही वेळ जर नाही आहे तर मग एवढं म्हणजे स्वतःसाठीच जर वेळ नाही आहे, स्वतःच्या ह्या बॉडीला, ह्या माइंडला, शरीराला, ह्या जीवन जगण्यासाठी प्रिपेअर करायला जर आपल्याला वेळ नाही आहे, त्या रेसमध्ये आपण ही जीवनाची भागदौड नुसती का करतो आहे? जर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवता येत नाही तर आपण ही भागदौड का करतो आहे? इट विल शेअर इन अनदर व्हिडिओ. आता सध्या माइंडफुलनेसवरतीच बोलते. आणि इथेच माइंडफुलनेसवरती तर मग आधी सांगितल्याप्रमाणे ही सुंदर पुस्तकं आहेत, द पॉवर ऑफ नाऊ आणि माइंडफुलनेस, जरूर वाचा. आणि आत्ता एक छोटंसं ग्रॅटिट्यूडचं मेडिटेशन तुमच्याबरोबर शेअर करते. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला की कसं वाटलं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मॅथ्स ऑफ लाईफ माझ्या चॅनलचं नाव आहे. तर ग्रॅटिट्यूडबद्दल व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे, तो जाऊन पहा. एक छोटंसं 2 मिनटाचं अगदी मेडिटेशन आहे. ते केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड काय आहे ते. नक्की ट्राय करा. डोळे बंद करा. तुमच्या तळपायांकडे लक्ष द्या. तुमचे तळपाय जे तुमचा संपूर्ण भार उभारत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही उभं राहू शकता. त्यांना मनापासून धन्यवाद द्या, कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे गुडघे, तुमच्या पिंढऱ्या, तुमच्या मांड्या, संपूर्ण पाय ह्याच्याकडे लक्ष द्या. आज ते आहेत म्हणून आपण उभे आहोत. कित्येक अशा माणसं आहेत, व्यक्ती आहेत की ज्यांना हे पाय नाही आहेत, मग ते कशाचा आधार घेऊन चालतात हे आठवा. आणि मग तुमच्याकडे हे 2 पाय आहेत परमेश्वराने दिलेले, त्याचे मनापासून धन्यवाद माना की आत्तापर्यंत आयुष्यामध्ये ह्या 2 पायांनी मला खूप साथ दिली आहे, धन्यवाद. तसंच तुमचे 2 हात, हे हातच तुमचे 2 तुमचे संपूर्ण कार्य करत असतात. व्हॉट एव्हर थिंग्स वी डू इन लाईफ, कुठलीही गोष्ट आपण हातांनीच करत असतो. मग अगदी जेवण, व्हॉट एव्हर, आंघोळ म्हणा, खाणं पिणं, काहीही, लिखाण काम, तुमचं ऑफिसचे वर्क्स, काहीही या 2 हातांनीच करतो. मग ह्या 2 हातांचे तळ, हात, बोटं हाताची मनापासून धन्यवाद माना की तुम्ही आहात म्हणून मी ह्या गोष्टी, इतक्या अनेक मल्टीटास्किंग गोष्टी मी करू शकते. तुमचं पोट, तुमचे आतडे, तुमचा शरीराचा प्रत्येक अवयव, पाठीचा कणा, मणक्याचा कणा, आजकाल तर बॅक पेन, मणका, इतके प्रॉब्लेम्स आहेत लोकांना, स्लिप डिस्क. तर मग त्या मणका जर तुमचा साबूत असेल, पाठीचा कणा साबूत असेल, तुम्ही व्यवस्थित बसू शकत असाल, झोपू शकत असाल, उठू शकत असाल, तर प्लीज त्याच्याकडे पहा आणि त्याला मनापासून धन्यवाद द्या की तू आहेस म्हणून मी बसू शकतो आहे. तसेच तुमचे डोळे, हा एक सुंदर अवयव आहे की ह्या 2 डोळ्याने आपण हे सुंदर जग बघू शकतो आहे, त्याच्यामुळं धन्यवाद म्हणा. एकंदरीत ही प्रॅक्टिस जी आहे ग्रॅटिट्यूडची, तुमच्या प्रत्येक अवयवासाठी प्रॅक्टिस करा. अगदी तुमचं पोट, म्हणजे आपण इतकं ह्या जिभेचे चोचले पुरवता आपण इतकं चरवचर खातं, पण तरी ते आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली हे प्रोसेस करत आपल्याला साथ देत असते. तर जरूर प्रत्येक अवयवाबद्दल, छोट्या अवयवाबद्दल जरूर कृतज्ञता व्यक्त करा. आणि हे प्रॅक्टिस केल्यानंतर काय वाटतंय मला नक्की सांगा. धन्यवाद.